नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता प्रतिमाच्या अंगावरती गोधडी टाकल्यानंतर प्रतिमाला मात्र आता लहानपणीची आठवण होते की जेव्हा आता तिला तिच्या आईची आठवण येत असते तर पूर्णाई मात्र तिला झोप येत नसल्याने मांडीवर घेऊन ती गोधडी मात्र तिच्या अंगावर अगदी टाकायची आणि ती गोधडी पांघरल्यानंतर आता प्रतिमाला मस्त छान झोप लागायची. आणि आज मात्र पूर्णाई आणि सायली या दोघींनी ती गोधडी आत्ता प्रतिमाच्या अंगावर टाकल्यानंतर प्रतिमाला जाग येते अगदी त्या गोधडीच्या ओबेमुळे आणि स्पर्शामुळे. आणि तिला इतके दिवसाचा भूतकाळ मात्र आठवतो. तेव्हा आता रविराज काका, सुमन, पूर्णाजी आणि सायली अगदी खुश होत प्रतिमाकडे बघत असतात. तेव्हा प्रतिमा बघते तर काय, तिच्या अंगावरती गोधडी असते. प्रतिमा लगेच उठून बसते आणि त्या गोधडीला बघत असते. तेव्हा प्रतिमा लगेच म्हणते की हीच ती गोधडी आहे. तर आता पूर्णाजी खुश होऊन विचारतात, प्रतिमा अगं तुला ती गोधडी आठवते का? प्रतिमा अगदी खुश होऊन म्हणते की हो. आणि त्या दोघींना बघून विचारते की तुम्ही दोघी कधी आलात, मला खरंच कळलेच नाही. त्यावर त्या पूर्णाई म्हणते की हे बघ प्रतिमा, अगं ते सोड, परंतु मला अगोदर हे सांग, त्या गोधडीबद्दल तुला काय आठवते? त्यावर त्या प्रतिमा आत्या म्हणते की हे बघ पूर्णाई, अगं ही गोधडी आहे ना, तुमच्या साड्यांची ही गोधडी आहे आणि मी अंगावर घेऊन झोपायचे. जेव्हा मात्र आता ही गोधडी जोपर्यंत नव्हती तोपर्यंत मला झोपच लागत नव्हती. आणि झोपेमध्ये चुकून जरी ही गोधडी बाजूला झाली तरी सुद्धा मला जाग यायची, कारण मला बाबांचं शेवटचं ते आजारपण आठवायचं. आणि मागून तर आई सुद्धा निघून गेली, तो दिवस मला आठवायचा. आणि त्यावेळेस खरंच पूर्णाई मला खूप भीती वाटायची. तेव्हा आता प्रतिमा आत्याला इतकं वर्षाचं आठवतं, कारण आता प्रतिमा म्हणते की त्यावेळेस तर अगदी पूर्णाई तुम्ही मला, आणि तिला पुढे हे म्हणायचं असतं की तुम्ही मला आईचं प्रेम आणि तुमच्या घरचा आसरा दिला नसता तर माझं काय झालं असतं, हे आता तिला म्हणायचे असते. परंतु प्रतिमा आता बोलायचं थांबते. परंतु आता तिला सगळं काही आठवते. हे बघून मात्र आता सर्वांना इतका आनंद होतो. आणि आता प्रतिमा रडत म्हणते की अगं त्यावेळेस जर पूर्णाई तुम्हाला सावरलं नसतं. तेव्हा रडतच प्रतिमा म्हणते की तर मी आज काय केलं असतं. तेव्हा आता पूर्णाईच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते आणि पूर्णाई सुद्धा आता रडतच प्रतिमा असं म्हणून प्रतिमाला आपल्या मांडीवर घेते. आता मांडीवर डोकं ठेवून प्रतिमा आता खूप अशी रडते. दोघी मायली की आता पुन्हा एकमेकींना भेटतात. इतक्या वर्षाचं आता प्रतिमा त्याला आठवतं हे बघून सायलीला आणि रविराज काका, सुमन यांना खूपच आनंद होतो. रविराज काकांचे डोळे सुद्धा भरून येतात. पूर्णाजी आणि प्रतिमा खूपच रडत असतात. तेव्हा आता प्रतिमा रडतच म्हणते की अगं पूर्णाजी, त्यावेळेस तर तू माझी आई झालीस. आता खुश होत रविराज काका म्हणतात की प्रतिमा अगं तुला तर सगळंच आठवायला लागलं. तर प्रतिमा म्हणते की हो, अगदी सगळंच आठवलं. माझी ती शाळा आणि अगदी रस्ता क्रॉस करताना मात्र आणि प्रतापने मात्र नंतर चिडून माझा हात धरला आणि रस्त्याच्या त्या बाजूला असा फक्त दिवसभर क्रॉस करत होता. तेव्हा आता सर्वांना खूप हसायला येतं, कारण प्रतिमाला इतक्या वर्षाचं आता सगळं काही आठवते. प्रतिमा आता पूर्णाईला विचारते की पूर्णाई आठवते का त्या दिवशी माझी जी भीती गेली ना तर ती कायमची. तेव्हा आता सायलीला सुद्धा इतका आनंद होतो. सायली लगेच पूर्णाई जवळ बसते आणि म्हणते की पूर्णाई, तुम्हाला तुमची लेक कायमची मिळाली, ते पण पहिली जुनी प्रतिमा तुम्हाला परत मिळाली. त्यावर आता पूर्णाई म्हणतात की हो, खरंच माझा विश्वास होता माझी प्रतिमा परत येईल म्हणून, आणि तिची स्मृती सुद्धा. खरंच देवाने माझी प्रार्थना ऐकली तर. म्हणून प्रतिमा आत्यांना खूप असा आनंद होतो. सुमन सुद्धा आता प्रतिमा आत्याच्या जवळ येऊन हातामध्ये हात देऊन बसते. तेव्हा आता प्रतिमा आत्याचं लक्ष रविराज काकांकडे जाते आणि रविराज काकाबद्दल सुद्धा तिला आठवते. आता हसून ती म्हणते की एकदा शाळेत असताना मात्र बागेमध्ये मी खेळायला गेले होते आणि येताना मात्र चप्पल मी तेथेच विसरून आले. आठवते का पूर्णाई तुला? तेव्हा आता पूर्णाई मान डोलून हो असं म्हणते. तेव्हा आता पूर्णाई म्हणते की हो, मला आठवते, परंतु नंतर मला समजले, अगं तू चप्पल ही बागेमध्ये विसरली नव्हती, तर एका गरीब मुलीला तू ती चप्पल देऊन टाकली होती तर. तेव्हा आता पूर्णाई खूपच हसते आणि प्रतिमा त्या रविराज काकांकडे बघून हसते. आता रविराज काकांच्या डोळ्यात पाणी सुद्धा येते. आनंद अश्रू असतात ते. इतक्या दिवसाने आता त्यांची प्रतिमा त्यांना परत मिळालेली असते. जरी ही प्रतिमा सापडली तरी सुद्धा प्रतिमा त्याला इतक्या दिवस काही आठवत नसते. परंतु आता सायलीच्या प्रयत्नामुळे आणि प्रतिमा त्याच्या प्रयत्नामुळे शेवटी मात्र आता प्रतिमा त्याला सगळं काही भूतकाळ आठवतो. तिची जुनी स्मृती परत येते
आणि सगळेही आनंदी आनंदाच होतो। तेव्हा आता खुश होत प्रतिमा त्या लहानपणीचे असे जुने किस्से सांगतात आणि पूर्णाई, प्रतिमा, सायली आणि सुमन हे खूपच हसत असतात। रविराज काका फक्त बघून असतात। तेव्हा आता प्रतिमा त्या खुश होत पुन्हा प्रतिमा त्या आपल्या पूर्णाईला जवळ घेतात आणि अगदी खुश होऊन हसतात। आज ह्या गोधडीमुळे आता इतका मोठा चमत्कार घडलेला असतो। तेव्हा आता सायली त्यांचे ते अगदी हसते चेहरे बघून आणि त्यांच्या चाललेल्या गप्पा बघून ती लगेच उठते आणि आपल्या मोबाईलमधील त्या दोघींचा फोटो काढून घेते। त्यावर आता लगेच रविराज काका म्हणतात की एक मिनिट तुम्हाला समजते का नक्की काय आहे ते? जी गोष्ट मात्र प्रतिमाच्या 20 वर्षाच्या वनवासात घडली नाही आणि जी गोष्ट मात्र 1.5 वर्षाच्या तिच्या ह्या सहवासात सुद्धा घडलेली नाही, ती उपचाराने सुद्धा घडली नाही, तर ती जी काही गोष्ट आहे तर ती मात्र ह्या गोधडीतील आईच्या मायेने घडवली। तर त्यावर आता पूर्णाई आणि प्रतिमात्या आणखीनच खुश होतात। प्रतिमात्या आता रविराज काकांकडे पाहत असतात। इतका आनंद त्यांना झालेला असतो। प्रतिमात्या पुन्हा त्या गोधडीवरून आता प्रेमाचा आणि मायेचा हात फिरवतात आणि ती गोधडी मात्र आपल्या जवळ घेऊन आपल्या उराशी धरून आता त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येते। आनंद अश्रू असतात हे, कारण ह्या गोधडीने इतक्या दिवसांचा भूतकाळ परत प्रतिमात्याला आठवलेला असतो आणि सगळ्यांना इतका आनंद होतो आणि प्रतिमात्या आता आपल्या गोधडीला अगदी कवटाळून बसतात। तेव्हा आता हसून आता खुश होत प्रतिमात्या विचारतात की अगं पूर्णाई, परंतु माझ्यासाठी ही गोधडी इकडे आणण्याची कल्पना कोणाची होती ग? त्यावर आता प्रतिमात्या खुश होत म्हणतात की अगं आणखीन दुसरी कोणाची असणार, सायलीचीच आहे। तेव्हा आता प्रतिमात्या खुश होत सायलीकडे पाहतात। प्रतिमात्या खुश होत सायलीला जवळ घेतात आणि सायली लगेच आता खुश होत आपल्या प्रतिमात्याच्या मांडीवर डोकं टेकवते आणि आता खूपच हसत सुद्धा असते, डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू सुद्धा असतात। प्रतिमात्या तिच्या कपाळावरून तिच्या डोक्यावरून प्रेमाचा आणि मायेचा अगदी हात फिरवत असतात। तो स्पर्श आता सायलीला अगदी हवाहवासा वाटत असतो, कारण तो एका आपल्या आईचा स्पर्श असतो आणि सायली आता ह्या आपल्या सख्या आईजवळ जायला अगदी आनंदाने तयार असते, जेणेकरून आता जे मैनावती आणि सदाशिव लोखंडे आहे ते प्रेम मात्र सायलीला त्यांच्यामध्ये नाही दिसत। तर सगळेजण आता ह्या मायलिकींकडे पाहत असतात। सायली खुश होत आता प्रतिमात्याच्या मांडीवर डोकं ठेवून आता पडलेली असते। त्यावर आता हे प्रेम बघून मात्र आता सुमन म्हणते की मनाची नाती ही रक्तांच्या नात्यापेक्षा घट्ट असतात, हे ऐकलं होतं फक्त, परंतु ह्या तिघींकडे बघितल्यानंतर खरंच ते पटतं। आता प्रतिमात्याच्या मांडीवर डोकं ठेवून आता सायली ही डोळे बंद करते। सायलीच्या डोळ्यात आता अश्रू येतात। आपल्या डोळ्यातील पाणी आता सायली पुसते आणि उठून उभी राहते। सायली मात्र एकदम शांत होते, तिचा चेहरा एकदम अस्वस्थ वाटतो। त्यावर आता पूर्णाई बघून विचारते की सायली, अगं काय झाले बाळा? त्यावर लगेच आता सायली म्हणते की पूर्णाजी, मधुहोंच्या बाबतीत सुद्धा जर असा चमत्कार झाला तर खरंच किती बरं होईल बरं। त्यावर आता लगेच पूर्णाई म्हणतात की घडेल, अगं नक्की घडेल। त्यावर आता सायली ही सुमन काकूंना म्हणते की सुमन काकू, साखर आणता का, कारण इतकी छान गोष्ट घडली, त्यामुळे सगळ्यांचं तोंड हे गोड करायला हवं। तर सायली आता खूपच खुश असते आणि प्रतिमा, पूर्णाजी, रविराज काका सुद्धा। सुमन तर इतकी खुश असते। सुमन म्हणते की हो सायली, लगेच देते, थांब मी घेऊन येते, आत्तापुरती तू साखर दे, तर नंतर मी शिरा करायला घेते। तेव्हा आता सायली खुश होत म्हणते की मी सुद्धा मदत करते, चला। तर सायली आणि सुमन आता दोघी खुश होत आता शिरा बनवायला निघून जातात। आता प्रतिमात्या पुन्हा आता पूर्णाजीच्या मिठीत येते। दोघी मायलिकी घट्ट आता अगदी एकमेकींना परत भेटतात। त्यानंतर मात्र आता रविराज काका फक्त बघूनच असतात। तर आता सर्व काही झाल्यानंतर पूर्णाजी आणि सायली घरी जायला निघतात। आता घराच्या बाहेर पायऱ्या उतरत असताना सायली मात्र पूर्णाजींच्या हाताला धरते आणि म्हणते की हे बघा पूर्णाजी, बघा ना, आपल्याला जे हवं होतं खरंच ते किती छान घडलं। प्रतिमात्यांना सगळं काही आठवायला लागलं। बाबांना आणि आईंना हे ऐकून खरंच किती आनंद होईल। पूर्णाजी म्हणतात की हो ना, आणि हे बघ सायली, घरी गेल्यानंतर मी तर देवी आईच्या समोर अगदी बसून राहणार आहे, तर काही न बोलता, आणि अशा वेळेस मात्र शब्द सुद्धा कुठून आणायचे असतात ग। त्यावर आता सायली खुशत म्हणते की पूर्णाजी, तुम्ही प्रतिमात्यांना जन्म जरी दिला नसेल, परंतु खरंच तुमची नाळ मात्र त्यांच्याशी जुळलेली आहे, तर आणि म्हणूनच आज सगळं काही तुमच्या मनासारखं झाले। तर माझं आणि मधुहोंचं नातं सुद्धा असंच आहे। आता सायलीला आपले मधुहो लवकर बरे व्हावे याची ती अगदी आतुरतेने वाट पाहत असतात। तेव्हा मात्र आता लगेच पूर्णाजी विचारते की खरंच सायली, अगं तुला खरंच मधुहोंची खूप आठवण येते ना? तेव्हा आता सायलीच्या डोळ्यात पाणी येते आणि सायली हो असं म्हणते। त्यावर आता पूर्णाई सुद्धा अस्वस्थ होते आणि सायलीला विचारते की
सायली, गेल्या काही दिवसापासून मी बघते ग, तू कायम अगदी अस्वस्थ दिसते. आणि हे बघ, त्यासाठी मात्र मधुहूनची तब्येत हे एक कारण तर असेलच, परंतु ते तेवढंच कारण तुझ्या उदासीचं नसेल. नक्की काहीतरी खास दुसरं कारण आहे की जेणेकरून तू त्यासाठी इतकी उदास आहे. तर तेव्हा आता सायली पूर्णाईकडे पाहते, तर पूर्णाई म्हणते की दुसरं असं काहीतरी खास कारण आहे की जे कारण तुला खाते ग. त्यावर आता सायली शांतच असते. तर पूर्णाई पुन्हा म्हणतात की कदाचित हे बघ सायली, तुला आत्ता माझ्याशी तुझ्या मनाची बोलण्याची तयारी नसेल, परंतु काही हरकत नाही, मी थांबेल, तू काही विचार करू नकोस. परंतु हे बघ, जे काही आहे तर त्यामध्ये मी तुझ्या पाठीशी आहे. तर तू माझ्याशी नक्की ते सर्व काही शेअर करू शकते, बोलू शकते हक्काने. आणि हे सगळं काही अगदी जेव्हा तुला सांगायचं आहे तर ते सगळं लक्षात असून दे. तेव्हा आता हे ऐकून आता सायली खूप खुश होते. आणि सायली खुश होत आता पूर्णाईचे आभार मानते आणि म्हणते की खरंच थँक्यू सो मच पूर्णाई, थँक्यू पूर्णाजी. असे म्हणून आता ती पुन्हा विचारते की हे बघा पूर्णाई, मी मधुहूंना भेटण्यासाठी हॉस्पिटलला जाऊ का? म्हणजे हे बघा, मी कालच मधुहूंना जाऊन भेटले, पण तरी सुद्धा आज मला मधुहूंना भेटावंसंच वाटतं. त्यावर आता पूर्णाई म्हणतात की अगं जा ना, आणि हे बघ, मी येऊ का तुझ्यासोबत? तेव्हा आता सायली म्हणते की नको नको, कारण हे बघा, मी रिक्षाने जाईल, तुम्ही दगदग करू नका. आणि रिक्षाने जाते आणि लवकर घरी येते. तर पूर्णाई म्हणतात की हो हो जा सायली, आणि काही काळजी करू नको, लवकर ये. तेव्हा आता पूर्णाई आता अगदी प्रेमाने सायलीला मधुहूंना भेटायला पाठवते. आणि आता सायली ही लगेच मधुहूंना भेटण्यासाठी निघून जाते. त्यानंतर आता इकडे हे घरी सुभेदारांच्या घरामध्ये मात्र पूर्णाई घरी येते. मैनावती आणि प्रताप मात्र सोफ्यावर बसतात आणि पूर्णाची सुद्धा तेथेच असते. ती सुद्धा कॉफी वगैरे पित असते. आणि तेवढ्यात आता अस्मिता ही डायनिंग टेबलवर मोबाईल बघत असते. तर कल्पना म्हणते की अस्मिता, हे बघ, आता तुला मात्र गर्भसंस्काराचे अगदी काहीतरी संस्कार व्हायला हवेत. आणि तुला मी जे गर्भसंस्काराचे पुस्तक दिलेले आहे ते काही उशाखाली ठेवायला नाही दिलेले, ते पुस्तक रोज वाचायचे आहे. तर अस्मिताचा चेहरा लगेच आता पडतो. अगदी तिरकस डोळ्यांनी ती कल्पनाकडे पाहते. त्यावर आता पूर्णाई विचारतात की अस्मिता, गर्भसंस्काराचं महत्त्व काय आहे हे आमच्या अगोदरच्या पिढ्यांना सुद्धा माहिती होतं. अगं आई, ह्या दिवसामध्ये मात्र जे काही वाचते, जे काही विचार करते, सगळं काही अगदी जे करत असते, तर त्याचा अगदी परिणाम मात्र आपल्या बाळावर होत असतो, आपल्या गर्भावर. त्यावर तर अस्मिता म्हणते की हे बघ पूर्णाई, अगं तू मला रोज सकाळी मेडिटेशन शिकवलेलं आहे, त्यामुळे मी रोज सकाळी आता मेडिटेशन करते. त्यावर आता पूर्णाई म्हणतात की हो अस्मिता, अगं ते तर आहे, परंतु आता यापुढे चालायला सुद्धा जायचं आहे, तर तुझ्या निमित्ताने माझं सुद्धा चालणं होईल जरा. तेव्हा आता प्रताप म्हणतो की अरे वा, म्हणजे बाळाच्या निमित्ताने तर बाळाचाही फायदा आणि बाळाच्या पणजीचा सुद्धा फायदा. पणजी म्हटल्यानंतर पूर्णाईला अगदी हसू येतं. पूर्णाई हसतेच आता कॉफी घेते. आता सगळेजण इतके खुश असतात, कॉफी घेत असतात. आणि तेवढ्यात अर्जुन हा सदाशिव लोखंडाला घरी घेऊन येतो पोलीस स्टेशनमधून. आता हे सर्व बघून मात्र सगळ्यांना धक्का बसतो, कारण सदाशिवच्या अंगाला आता जे काही रक्ताचे डाग वगैरे लागलेले असतात, उबरण उठलेले असतात. आता हे बघून मैनावती लगेच उठते. मैनावती म्हणते की काय, अहो हे काय झालं, आणि नक्की हे काय झालं, काय अवस्था करून ठेवली, नक्की तुम्ही इतक्या लवकर कसे आलात, असे आता मैनावती विचारत असते. तर सदाशिवचे हात आता थरथर कापत असतात. तो अगदी खाली मान घालून उभा असतो. त्यावर आता मैनावती म्हणते की अहो काय करून ठेवलं हे सर्व, काही ॲक्सिडेंट वगैरे झाला की काय तुमचा? आणि हे आजकालचे रिक्षावाले आणि टॅक्सीवाले काय चालत असतात, अगदी डोक्याचा भुगा करून ठेवतात, काय होईल हे सुद्धा सांगता येत नाही. म्हणून आता मैनावती सदाशिवकडे पाहते. सदाशिव आता मैनावतीला खुणावतो. आणि तेव्हा मैनावती अगदी बारीक अगदी समजून घेण्याचा प्रयत्न करते की नक्की काहीतरी झालेले आहे, असं तिला तर संशय येतो. त्यावर आता अर्जुन हा सदाशिवला म्हणतो की जा आतमध्ये जाऊन आराम कर. सदाशिव घाबरतच म्हणतो की हो हो करतो. त्यावर आता सदाशिव लगेच मैनाला म्हणतो की मैना, अगं चल आतमध्ये. मैना म्हणते की हो हो. आणि मैनावती आता कल्पनाला म्हणते की कल्पना ताई, अहो यांना जरा लागलं, त्यामुळे घोटभर चहा आणि ते काय म्हणतात गरम पाणी का काय शेकायला देताल का, थोडंसं गरम पाण्याची पिशवी देताल का? तर कल्पना म्हणते की हो हो देते. सदाशिवराव हा मैनीवर ओरडतो की मैने, अगं चल ना. बोलायला लागल्यानंतर फक्त बोलतच राहते, चल लवकर आतमध्ये. मैनावती म्हणते की हो हो. आणि लगेच ती सदाशिवला अगदी सावकाश हळूहळू असं करत आतमध्ये घेऊन जाते. प्रिया मात्र आता बारीक लक्ष देऊन हे सर्व पाहत असते. तर आता अर्जुनचं लक्ष प्रियावर जाते. तेव्हा आता अर्जुन आपल्याकडे बघत आहे हे समजल्यानंतर प्रिया लगेच आता कावरीवावरी होते.
आणि तोरत तेथून आपल्या रूममध्ये निघून जाते। आता अर्जुन काहीतरी म्हणणार, कारण त्याच्या प्रियाच्या बाबतीत थोडंसं तरी लक्षात आलेलं असतं। तेवढ्यात आता पूर्णाई विचारते की अर्जुन, अरे हा सर्व काय प्रकार आहे? तर सदाशिवरावांचा खरंच ऍक्सिडेंट झाला का रे? त्यावर तर प्रताप सुद्धा विचारतो की अर्जुन, अरे काय झालं? तू बोलत नाही, नक्की काहीतरी विचित्र प्रकार घडलेला आहे। अर्जुन आता खूप टेन्शनमध्ये विचार करत असतो आणि प्रिया मात्र आता अर्जुन नक्की काय सांगतो हे ऐकण्यासाठी चोरून आता लपून बसलेली असते आणि चोरून ऐकण्याचा प्रयत्न ती करते। तेव्हा आता सगळेजण विचारतात की अर्जुन, अरे काय झालं? सदाशिवरावांची अवस्था अशी कशी झाली होती? तेव्हा अर्जुन सगळ्यांकडे बघत असतो तर कल्पना म्हणते की अर्जुन, अरे काय आहे ते पटकन सांग बरं, आता आणखीन मात्र तू आमचं टेन्शन वाढू नकोस बरं। तेव्हा आता प्रिया कान देऊनच ऐकत असते, किचनमध्ये उभी असते। पूर्णाची आता अर्जुनला म्हणतात की अर्जुन, अरे सायलीने आपल्याला काय सांगितलं ते आठवतंय ना तुला? अर्जुन आता शांत होऊन सगळ्यांकडे बघत असतो। अजूनपर्यंत अर्जुन काही उत्तर देत नाही। त्यावर आता अस्मिता म्हणते की अरे बोल ना तू। तर लगेच अर्जुन म्हणतो की त्यांचा ऍक्सिडेंट वगैरे काही झालेला नाही तर। तेव्हा आता सगळ्यांना हे ऐकून धक्का तर बसतो। तर अस्मिता विचारते की अरे त्यांचा ऍक्सिडेंट नाही झालेला, मग त्यांना इतकं कसं लागलेलं आहे बरं? तेव्हा आता अर्जुन म्हणतो की पोलिसांनी त्यांना मारलेलं आहे। आता हे ऐकल्यानंतर सर्वांना एक प्रकारचा धक्का बसतो। प्रिया मात्र आता हे सर्व अगदी कान देऊन ऐकते। तेव्हा आता हे ऐकल्यानंतर आता अस्मिता म्हणते की काय बोलतोस अर्जुन? तर आता पोलीस स्टेशन मध्ये घडलेला सर्व प्रकार मात्र आता अर्जुन सगळ्यांना सांगतो। सगळेजण तोंडाला हात लावतात। दारू पिऊन हा लोखंडे आहे तर तमाशा घालत होता आणि दारू पिण्यासाठी त्याने आणखीन आता एका दुकानाची काच फोडली आणि त्यानंतर पुढे आला तर त्याने आणखीन एक जणाचं पॉकेट मारलं। हे सर्व काही आता ऐकल्यानंतर सर्वांना आता ह्या सदाशिवची खरी ओळख पडते। नक्की हा सदाशिवराव कोणत्या थराला जाऊन पोहोचतो ते। आणि त्यावेळेस मात्र इन्स्पेक्टर साहेब आता लोखंडेला हे म्हणतात की लोखंडे, अहो तुमची इतकी जी मुलगी आहे तर ती सुभेदारांच्या घरातील सून आहे, तरी सुद्धा अजूनपर्यंत तुम्ही तुमचे धंदे नाही सोडले का? कशाला आता जावायची माती म्हणजे लाज काढतात? आता हे सर्व काही अर्जुन आठवून सगळ्यांना सांगतो। तेव्हा आता सगळ्यांना आणखीनच धक्का बसतो। तर प्रियाला मात्र आता ह्या सदाशिवचा खूप राग येतो। प्रिया आता मनात म्हणते की शेवटी माझ्या बापाने तर परत एकदा माती खाल्लीच। इतक्या मोठ्या महालात राहून सुद्धा ते शेवटी त्याला गटारातच लोळायचं असतं आणि शेवटी काय होईल की सगळं प्रकरण मात्र माझ्यापर्यंत येऊन पोहोचणार। तर त्यावर आता हे सर्व ऐकून मात्र पूर्णाई म्हणते की हे असं का वागतात लोक? सायली त्यांना खरंच इतकी गोड मुलगी आहे तरी सुद्धा ते इतकं म्हणजे नालायकपणा कसा करू शकतात? इतके चोरी वगैरे असे धंदे कसे करू शकतात? तेव्हा आता अस्मिता म्हणते सायली वहिनीला जर हे आल्यानंतर कळले तर तिला किती वाईट वाटणार आहे। तर त्यावर आता हे ऐकून आता प्रताप म्हणतो की अस्मिता, सायली खरंच खूप सॉर्टेड मुलगी आहे आणि तसेही तिला तिच्या आई वडिलांच्या कर्तृत्वाची कल्पना तर आलीच होती आणि म्हणूनच तर असे प्रताप म्हणणार तोच लगेच आता किचन मधून प्रियाच्या हातून काहीतरी पडते आणि पडल्यानंतर मात्र सगळेजण आता प्रियाकडे पाहत असतात। आणि तेवढ्यात पूर्णाई आता अगदी एकदम शांत होतात। तर कल्पना विचारते की काय झालं पूर्णाई, तुम्ही एकदम अशा गप्प का झालात बरं? त्यावर आता पूर्णाई म्हणतात की काही नाही, अशीच। नंतर आता इकडे सायली मधुहूंना भेटण्यासाठी सिटी हॉस्पिटलला आलेली असते आणि मधुहूंच्या रूममध्ये येऊन मधुहूंचा हात ती आपल्या हातामध्ये धरते आणि म्हणते की हे बघा मधु, खरंच तुमची खूप आठवण येते आणि खरं तर दर 2 दिवसांनी मी तुम्हाला भेटायला येते, तरी सुद्धा मला ते नाही पुरत। मला असं वाटतं की कायम तुमच्याजवळ बसून राहावं। आणि बघा ना मधु, DNA टेस्टमुळे आता सगळेजण म्हणतात की सदा लोखंडे माझे बाबा आहे तर, परंतु माझं मन नाही मानत, कारण माझ्यासाठी माझे बाबा तर तुम्हीच आहात। आणि कधी कधी मधु, मला हे असं वाटतं की माझे आई बाबा कोण आहे हे मला कळाले नसते तर एक दृष्टीने बरं झालं असतं। निदान डोक्याला माझ्या असा त्रास तर झाला नसता आणि इतकं टेन्शन वाढले नसते। आता फक्त प्रश्न आहे आणि खरंच मला हाच प्रश्न पडतो की मधु, खरंच सदा लोखंडे माझे बाबा असतील का? आणि बघा ना मधु, मी काय करते, माझं ओझं मी तुमच्यावर मला नाही टाकायचं हो। मधु, तुम्ही लवकर बरे व्हा आणि लवकर घरी या। आता असे बोलून आता ती हात सोडते आणि येते मी असं बोलून आता सायली घरी जायला निघते। परंतु आता सायलीच्या हातामध्ये हात आणि मधु आता सायलीला हेच तिच्या आईबाबांचं सत्य सांगणार होते आणि त्याच वेळेस मात्र मधुहूंच्या अगदी डोक्यावर मात्र नागराजने काठीचा अगदी जोरात वार केलेला असतो। त्यामुळे मधु कायमचे कोमात गेलेले असतात। परंतु आज सायलीचा हात हातामध्ये घेतल्यानंतर आणि हा प्रश्न विचारल्यानंतर मधुहूंचे जे काही आता ठोके आहे तर ते जास्त वाढलेले असतात। तेव्हा आता सायली आपली बॅग घेते आणि मधुहूंकडे बघत आता तिला खूप वाईट वाटतं आणि जायला निघते। परंतु जाताना ती परत मागे मधुहूंकडे वळून बघते आणि आता मधुहूंचे ठोके खूपच वाढलेले आहे हे बघून आता सायलीला
खूप मोठा धक्का बसतो आणि सायली आता बघूनच असते आणि लगेच घाईने डॉक्टरांना आवाज देते। तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये सदाशिव आणि मैनावती पुन्हा सगळ्यांच्या अगदी समोर बाहेर येतात आणि हात जोडत म्हणतात की खरंच आम्हाला तुम्हाला तुमच्या सगळ्यांची माफी मागायची आहे, चूक झाली आमची आता। म्हणून सदाशिव लोखंडे हात जोडतो। तर मैनावती सुद्धा म्हणते की हो, खरंच आमची खूप मोठी चूक झाली, त्यावेळेस मात्र तुम्ही त्यांना माफ करा। तर पूर्णाही रागवून म्हणतात की हो, आजपर्यंत शेवटी तेच करत आलो, परंतु आता मात्र सदाशिवराव आवो डोक्यावरून पाणी गेलं। तर त्यानंतर आता लगेच सायली अर्जुनला फोन करते। तर अर्जुन विचारतो की सायली, तो हॉस्पिटलमधून निघाली का? सायली खूप रडत असते आणि म्हणते की डॉक्टरांनी मला सांगितले की मधुहोंची तब्येत अचानक खूप बिघडलेली आहे। तेव्हा हे ऐकून अर्जुनला धक्का बसतो। अर्जुन घाईने आता तिकडे यायला निघतो। त्यानंतर रडतच सायली देवी आईला हात जोडते आणि देवी आईला म्हणते की अगं देवी आई, अजूनपर्यंत तू माझी किती परीक्षा बघणार आहेत ग? ज्यांना मी माझे वडील मानते त्यांना सुद्धा तू माझ्यापासून हिरावून घेणार आहेस का ग? म्हणून सायलीला मधुहोंची खूप काळजी वाटते आणि आता ती खूप रडत असते आणि हे बघ देवी आई, मी असं नाही होऊन देणार अजिबात। त्यानंतर मात्र आता सायली ही अनवाणी पायाने देवी आईच्या दर्शनाला जायला निघते। मधुहोंसाठी तिला देवी आईला साकडं घालायचं असतं। तर अर्जुन म्हणतो की सायली ऐक, हे बघ आपण गाडीमध्ये जाऊयात। आता सायलीने चप्पल सुद्धा घातलेली नसते। सायली ऐकायला तयार नसते। सायली म्हणते की हे बघा अर्जुन सर, मला मधुहोंच्या जीवासाठी देवी आईला साकडं घालायचं आहे, तर आणि हा तर एकच मार्ग आता माझ्याकडे राहिलेला आहे। आणि सायली आता अगदी तुडू चालायला निघते, परंतु अचानक मात्र सायलीच्या पायात काही नसताना पायामध्ये काच घुसते आणि सायली अगदी जोरात थांबते। आई ग असं म्हणते। सायलीच्या पायातून खूप असं रक्त येत असते। तर अर्जुन लगेच सायलीला धरतो आणि तिच्या पायात जे काही आता ते काटा वगैरे भरलेला आहे तर तो काढतो। तेव्हा आता मित्रांनो, अर्जुन मात्र उचलून सायलीला देवी आईच्या मंदिरात साकडं घालायला कसा घेऊन जातो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की आता सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।